मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगावाजवळ काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या मातीचा भराव खचल्याने महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। या घटनेनंतर प्रशासनाने पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करून दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। दरम्यान या प्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माणगाव प्रांत अधिकारी आणि माणगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सडकून टीका करत या महामार्गाचं नाव बदलायचंच असेल तर पनोती राष्ट्रीय महामार्ग असं ठेवावं असा घणाघातही त्यांनी केलाय। पाहूयात रवींद्र चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय। देशातला एकमेव राष्ट्रीय महामार्ग असा आहे की तो 17 वर्ष त्याचं काम चाललंय। त्या रस्त्याचं खऱ्या अर्थानं या सरकारला जर नामकरण करायचं असेल तर पनोती राष्ट्रीय मार्ग असं करायला हवं। कारण 17 वर्षात हजारो लोकांचा ह्या अपघातामध्ये ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मृत्यू झालेला आहे आणि राज्यकर्ते जसं तारीख पे तारीख कोर्टात असते त्या पद्धतीनं हा रस्ता ह्या तारखेला होईल अशा पद्धतीचे तारीख पे तारीख ह्या नागरिकांना देत आहेत आणि तो 17 वर्ष लांबत चाललेला रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे कारण त्याच्यामध्ये राज्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर आणि शासकीय असणारे अधिकारी हे त्यामध्ये भ्रष्ट झालेले आहेत। खरं म्हणजे या सगळ्यांची जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जे अधिकारी आहेत त्यांची सर्वांची ईडी कडनं चौकशी व्हायला पाहिजे। त्यांच्या घरामध्ये गबाड सापडेल मोठमोठं। एवढं खाल्लंय की जिथं सिमेंट पाहिजे, तिथं मुरुम पाहिजे त्याऐवजी माती टाकलेली आहे आणि त्यामुळं त्या रस्त्यावर असणाऱ्या काळ नदीवरच्या पुलाचे तिथं आज जर पाहिलं तर तो रस्ता खचलाय जिथं करोडो रुपये खर्च केलाय। राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा कशाला म्हणतात आणि मग ह्या लोकांची बिलं कशी निघतात? त्यांची बिलं तात्काळ थांबली पाहिजे, त्यांच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आज आमच्या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमचे सर्व सहकारी माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर आणि शिवर्धनचे विभागाध्यक्ष या ठिकाणी संताजी पवार आमची इतर सर्व सहकारी आम्ही हे टीम या ठिकाणी येऊन आम्ही मागणी केलेली आणि जर यांनी तात्काळ त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसांमध्ये रास्ता रोको करू। रवींद्र चव्हाण यांच्या या मागण्यांवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेणार, तसेच या प्रकरणी ठेकेदाराविरोधात कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।